तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे, महिलांनी आहारात भरड धान्याचा समावेश करावा। तहसीलदार गोविंद येरमे। राष्ट्रीय पोषण अभियानावर मल्टीमीडिया प्रदर्शनाचा प्रारंभ। कुटुंबातील सदस्यांचे अशक्तपणा, हिमोग्लोबिनची कमतरता आणि स्थूलपणा कमी करण्यासाठी नियमित ज्वारी, नाचणी, वरी, राळा यासारख्या भरड धान्यापासून बनविण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थाचा नियमित आहारात समावेश करावा। यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषण मूल्य आहे। निरोगी व सदृढ कुटुंब बनवावे असे प्रतिपादन तहसीलदार गोविंद येरमे यांनी केले। केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय सोलापूर व महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव यांच्या वतीने शांताई मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय पोषण अभियान व आहारात भरड धान्याचा समावेश या विषयावर आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार येरमे बोलत होते। यावेळी तालुका कृषी अधिकारी डीवित रीतापुरे, सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव, जिल्हा समन्वयक अधिकारी शोभा कुलकर्णी, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक योगेश कंदले, नायब तहसीलदार किशोर कुलकर्णी, व्यवस्थापक किशोर टोंबे, ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्राचे अध्यक्ष जगदेवी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे ज्वारी, नाचणी, मका, वरी, राळा, कोदो यासारखे पीक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून मागील 2 वर्षापासून शेतकरी आणि सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री येरमे यांनी सांगितले। प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना आणि मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनांचा लाभ घेऊन महिला बचत गटांनी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात पुढाकार घ्यावा असे आवाहन डीपी रीतापुरे यांनी केले। महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी शाखा व्यवस्थापक योगेश कंदले यांनी दिली। शोभा कुलकर्णी यांनी माविम कडून महिला बचत गटासाठी राबवण्यात असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास यादव यांनी केले। सूत्रसंचालन किशोर टोंपे व सखू सोनकांबळे यांनी केले। आभार पांडुरंग गायकवाड यांनी केले। ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्र यांची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी घेण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन आणि इतनी शक्ती हमें देन दाता या प्रार्थनेने करण्यात आली। प्रदर्शनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाकडून 110 लोकांचे हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, शुगर, CBC आणि HIV तपासणी करण्यात आली। महिला बचत गटाकडून भरड धान्यापासून बनवण्यात आलेल्या आहार प्रात्यक्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि भारत विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। बचत गटाकडून विविध घरगुती उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते। सदर प्रदर्शन 31 व 1 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे। या कार्यक्रमासाठी समन्वयक संयोगिनी महानंदा अंगबुरे, सखू सोनकांबळे, अयोध्या बनसोडे, राणी मोरे, शिल्पा दीक्षित, स्वेला मुला, छाया शिंदे, सुनीता पाटील, सुरेखा पाटील, संगीता मुळे, छाया कांबळे, अनिता शिंदे, कमल सास्तुरे, अनुसया जाधव, संगीता सोनकांबळे, महादेवी माळी, सूरज जाधव आणि साईराज राऊळ यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।